परंतु हे सगळं करत असताना प्रत्येक मित्रपक्षांनी समजून घेणं गरजेचं आहे की आपल्यामुळं आपला मित्रपक्ष हा डॅमेज होणार नाही। मग एकामेकाच्या मित्रपक्षातले प्रवेश असतील हे 3 नेत्यांच्या चर्चेतनं झाले पाहिजेत असं माझं शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून मत आहे। आणि याच्यामध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकणारे जर कोण असतील त्यांना देखील या 3 नेत्यांनी एकत्र येऊन खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे। त्याच्यामुळे महायुतीनंच स्थानिक स्वराज्य संस्था ह्या लढल्या गेल्या पाहिजेत, याच्यावर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी कधीही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही, आम्ही देखील करणार नाही। कोकणाच्या बाबतीमध्ये सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, हे 3 भाग हे तळ कोकणामध्ये येतात। त्याच्यामुळे सिंधुदुर्गामध्ये देखील महायुतीचं काय होतंय हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बघावं लागेल, कारण मी संपर्क मंत्री आहे सिंधुदुर्गचा। आणि सिंधुदुर्गामध्ये ज्या पद्धतीनं फॉर्म्युला ठरेल, ज्या पद्धतीनं सिंधुदुर्गाच्या महायुतीच्या वाटपाचा फॉर्म्युला असेल किंवा त्याच्यामधल्या ज्या काही घडामोडी असतील, नक्कीच त्याचे पडसाद रत्नागिरीमध्ये देखील उमटणार आहेत। त्याच्यामुळे महायुतीनंच आम्हाला लढायचं आहे आणि महायुतीनं लढत असताना कोकणातला कार्यकर्ता म्हणून मी स्वतः शिंदे साहेबांना विनंती केलेली आहे की कुठेही महायुतीला आणि तुमच्या प्रतिमेला तडा जाईल आणि देवेंद्रजींच्या प्रतिमेला तडा जाईल असं वक्तव्य आमच्याकडनं होणार नाही, अशी वागणूक आमच्याकडनं होणार नाही। परंतु तीच भूमिका सिंधुदुर्गामध्ये असली पाहिजे, त्याच सन्मानानं सिंधुदुर्गामध्ये युती झाली पाहिजे।